आणि आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांसोबत पुन्हा एकदा एकत्र येणं टाळलंय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार हजर राहिले तर अजित पवार मात्र अनुपस्थित राहिले। दरम्यान एकट्या अजित पवारांवर महाराष्ट्राची जबाबदारी आहे म्हणून दादा आजच्या सभेला आले नसावेत असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावलाय। शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम असतील म्हणूनच दादा अधिक काम करतायत असंही रोहित पवार म्हणाले। आपण पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं विरोधी पक्षाचा एखादा नेता असेल तर आम्ही त्या स्टेजवर जात असतो, पण मी मगाशी म्हणलं तसं मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत, देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत, ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आदरणीय दादांच्या खांद्यावर आली असावी म्हणून ते फक्त काम करतायत, म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं। आता आम्हाला बोलायला रोहित पवारांनी लावू नये। अधिवेशन चालू असताना इतर वेळी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातले आदर मुख्यमंत्री आमचे काम करत नाहीत, फडणवीस साहेब आमचे काम करत नाहीत, तर मग तुम्ही तुमची कामं घेऊन त्यांच्याकडे काय येता काम न करणाऱ्या व्यक्तीकडे? त्यामुळं काम स्वतःचं असलं की यायचं, भेटायचं, विनंती करायची, आपलं काम करा म्हणायचं आणि बाहेर राजकीय वक्तव्य करायची। त्यांना सुद्धा आता कालच्या निकालामुळं रोहित पवारांना एक प्रकारे नैराश्य आलेलं आहे। आपल्याला असंच कायम विरोधात बसावं लागणार आहे, या नैराश्यपोटी रोहित पवारांचं ते वक्तव्य आहे।